नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घरच्या घरी थ्रेडिंग कशी करायची ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आपल्याला बऱ्याच वेळेस वेळही नसतो पार्लरमध्ये जायला, तर आपण घरी कशा प्रकारे थ्रेडिंग करू शकतो ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा थ्रेडिंग दोरा हवा आहे। तो तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये अवेलेबल असेल। हा इझिली मिळून जातो। अशा प्रकारचा दोरा 40 नंबरचा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता। अशा प्रकारचा थ्रेडिंग दोरा आपल्याला हवा आहे। तर चला तर कशी प्रॅक्टिस आपण घरी करू शकतो, कशा प्रकारे थ्रेडिंग आपण करू शकतो ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला एक थ्रेड लागेल आणि आपलं जे साधं टॅल्कम पावडर असतं ते आपल्याला लागणार आहे। तुम्ही कोणतंही घेऊ शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते। माझ्याकडे आता सध्या हे आहे तर मी हेच घेणार आहे। आपण हा थ्रेड जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही, अशा प्रकारे त्याला एक आपल्या हाताच्या मापा एवढा तोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी एवढा थ्रेड घेतलेला आहे। मोजून माझ्या हाताच्या मापा एवढा येतोय, तो जास्त मोठाही नाही। आपण तोडलेल्या भागाला दोघं भागांना सारखे करून तिथे एक नॉड, एक गाठ तयार करून घेणार आहोत। एक साधी गाठ आपल्याला मारायची आहे जेणेकरून ते सुटायला नको आणि आपली थ्रेडिंग खूप छान व्हायला हवी। त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता मी अशी एक छोटीशी गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण त्याला अशा प्रकारे ओपन करणार आहोत। पाहू शकता ही जी आपण गाठ मारलेली ती आपल्याला साईडला घ्यायची, एका कोपऱ्याला। ती सेंटरला येता कामा नये। आता आपण ह्या दोऱ्याला पीळ टाकून घेणार आहोत। 3 ते 4 पीळ आपल्याला टाकायचे आहेत। त्याला क्रॉस करायचं आहे। 1 2 3 अशा प्रकारे दिसेल तो। त्याच्यानंतर तुम्ही माझ्या बोटांची मूवमेंट बघू शकता, अशी आपल्याला करायची आहे। दिसते तुम्हाला? जेव्हा आपण एका हाताची मूवमेंट करतो तेव्हा एक हात आपला थांबलेला असतो, परत दुसऱ्या हाताची करतो तर तो दुसरा हात, साईडचा हात आपल्याला थांबवून घ्यायचा आहे। एका वेळेस एकाच हाताची हालचाल आपल्याला करायची आहे। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। मी तुम्हाला आता एक छोटासा डेमो करून दाखवते। मी आता तुम्हाला माझ्या पायावर प्रॅक्टिस करून दाखवणार आहे की आपण कसे इझिली हेअर काढू शकतो। त्याच्यासाठी मी जे आपण टॅल्कम पावडर घेतलेलं होतं ते अप्लाय करून घेणार आहे। जेवढ्या जागेवर आपल्याला प्रॅक्टिस करायची आपण तेवढ्याच जागेवर अप्लाय करणार आहोत। नंतर दोऱ्याला जशा प्रकारे मी आधी सांगितलं आपण पीळ टाकून घेणार आहोत। 3 तरी टाकायचेच आहेत आपल्याला। त्याच्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला थ्रेड असा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताची मूवमेंट करायची आहे। तुम्ही बघू शकता स्किनला तो पूर्णपणे टच झाला पाहिजे आणि नंतरच इकडच्या हाताची मूवमेंट झाली पाहिजे। हेअरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला दोरा फिरवायचा आहे। 2 ते 3 दिवस आपल्याला जिथं हेअर नाही आहे तिथंच प्रॅक्टिस करायची, डायरेक्ट काढायचा प्रयत्न करायचा नाही आहे, अदरवाईज आपल्याला दुखापत होऊ शकते। तुमच्या हाताची मूवमेंट जोपर्यंत चांगल्या प्रकारे होत नाही, तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही, तेव्हाच तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसं दोरा फिरवते, तसं तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतरच हेअरवर अप्लाय करायचं आहे। हेअरच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्हाला दोरा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने मूवमेंट करायची आहे।
तरच हेअर निघतील. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही इझिली घरी प्रॅक्टिस करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.